मुलांना आपण या पाठाच्या दरम्यान उष्णतेचे मापन व परिणाम या पाठाच्या दरम्यान असलेले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर हे सर्व टास्क आपण आता आज कंप्लीट करणार आहोत. आपण एक टास्क पुढे वळणार आहोत. जो आपला पहिला टास्क आहे मुलांना सराव आहे. सरावाच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया सरावाच्या माध्यमातून प्रश्नांना. बघायचे आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. जिथे तुम्हाला प्रश्नातून 2 ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत. या 2 पर्यायापैकी आपले ते करेक्ट आन्सर असणार आहे. आपण पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत. बघा इथे पहिला जो प्रश्न आहे, तापमापी हे उपकरण डॅश डॅश मोजण्यास वापरतात. तापमापी हे उपकरण कशासाठी मोजण्यास वापरतात? तापमान मोजण्यासाठी का उष्णता मोजण्यासाठी? तर आपण पाठावर शिकलो की तापमान हे उपकरण कशासाठी मोजतात आहे की तापमान मोजण्यासाठी आपण याचा वापर करत आहोत. आणि म्हणून जे आपले योग्य आन्सर असणार आहे, करेक्ट आन्सर आपण त्याला क्लिक करणार आहोत. तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यासाठी वापरतात हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णता मोजण्यासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात. जर आता उष्णता मोजायची आहे, अगोदर सांगितले की तापमापी एक मोजण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर केला जात आहे, तर तापमान आणि उष्णता दिलं होतं. आता इथे त्यांनी सांगितले उष्णता मोजण्यासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात. मग तापमापी का कॅलरी मापी? तर जर आपल्याला उष्णता मोजायची असेल तर आपण तापमान मोजणार का? तर नाही. तर आपल्याला जर उष्णता मोजायची असेल तर आपण म्हणून साहजिकच आहे कॅलरी मापीचा वापर करणार आहोत. जर उष्णता मोजण्यासाठी आपण कॅलरी मापी हे उपकरण वापरणार आहोत. आपण चित्रामध्ये पाहिलेलं होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याचा उत्कलनांक बिंदू हा डॅश डॅश हे आहे. आता मुलांना आपण इथे बघा, जो हा प्रश्न आहे आपल्या कंटेंटमध्ये हा आलेला नाही, पण तरी याचं मी उत्तर सांगणार आहे. इथे तुम्हाला 2 पर्याय आहेत. 212 फॅरेनहाइट आहे आणि ते 210 फॅरेनहाइट आहे. तर यापैकी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 212 हे करेक्ट आन्सर असणार आहे. पाण्याचा जो उत्कलनांक बिंदू हा 212 फॅरेनहाइट इतका आहे. चला, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या वस्तूचे डॅश डॅश हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शवते. कशी दर्शवते? की जर एखादी वस्तू आपल्याला थंड आहे का गरम आहे, मग कशाच्या माध्यमातून आपल्याला दर्शवते? तापमानाच्या माध्यमातून समजतं का आपल्याला उष्णतेच्या माध्यमातून समजतं? तर साहजिकच जे आपलं उत्तर आहे, एखादी वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण आहे किती थंड आहे हे त्याच्यावरून दर्शवता येतं. म्हणजे त्या वस्तूचे जे तापमान आहे की ते किती तापमान आहे, ते थंड आहे का गरम आहे, कशावरून कळतं? तापमानाच्या माध्यमातून. आणि म्हणून आपण इथे करेक्ट आन्सर दिला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्ण वस्तूच्या अणूची सरासरी गतीची ऊर्जा ही थंड वस्तूच्या अणूच्या सरासरी डॅश डॅश ऊर्जेपेक्षा कमी असते. आता त्यांनी सांगितलं की जी उष्ण वस्तू आहे बघा, ती उष्ण वस्तूच्या अणूची सरासरी गतीची ऊर्जा थंड वस्तूच्या अणूच्या सरासरी डॅश डॅश ऊर्जेपेक्षा कमी असते. मग त्यामुळे तुम्हाला 2 पर्याय आहेत, गतीचे आहे का उष्ण आहे. तर या 2 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे आपण त्या योग्य उत्तर क्लिक करणार आहोत. जे गतीच्या ऊर्जेपेक्षा काय आहे ती कमी आहे. म्हणजे ऊर्जा उष्ण वस्तूच्या अणूची जी सरासरी गतीज ऊर्जा ही थंड वस्तूच्या अणूच्या सरासरी कशी आहे, गतीज ऊर्जेपेक्षा देखील काय आहे, कमी आहे. चला, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा तुम्हाला चूक की बरोबरच्या माध्यमातून इथे विचारलेला आहे. तुम्हाला विधान दिलेलं आहे, एक वाक्य दिलं आहे, विधान योग्य आहे का अयोग्य आहे, चूक आहे का बरोबर आहे तुम्हाला सांगायचं आहे. आपण बघा सुरुवात करणार आहोत. इथं पहिलं आहे, पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात. मग पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात, बरोबर आहे का चूक आहे? तर साहजिक पदार्थाचे तापमान हे तापमापीमध्ये मोजले जातं. आपण पाहिलं की जिथं बर्फ आहे त्या बर्फामध्ये तापमापी टाकली गेली आणि त्याच्यावरून त्या पदार्थाचे तापमान किती आहे, त्या पदार्थात असलेलं तापमान त्या तापमापी जातं आणि ते तापमान दर्शवलं जातं. पण म्हणून इथे दिले पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात. मग हे विधान कसं आहे, अत्यंत चूक आहे. आणि म्हणून आपण इथं योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते. आता त्यांनी विधान दिलं, जी उष्णता आहे ती उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे जाते. मग विधान कसं आहे, अगदी बरोबर आहे. एखादा जो पदार्थ आहे तो अगोदर तो थंड असतो, जो पाणी हे थंड आहे, आपण त्याला उष्णता दिल्यामुळे तो उष्णकडून तो थंडकडे जात असतो. म्हणून हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे एकक हे जूलमध्ये आहे. आता जे उष्णतेचे जे एकक आहे, आता मात्र जी उष्णता मोजली जाते ती कशात मोजली जाते, ते बघा त्यांनी सांगितले जूलमध्ये मोजली जाते. मग हे विधान कसं आहे, बरोबर आहे का चूक आहे? तर हे विधान बरोबर आहे. उष्णता ही एकक जूलमध्ये मोजली जाते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णता दिल्याने वस्तू ही आकुंचन पावते. आता बघायचं त्यांनी काय दिलं आहे, जी उष्णता आहे त्या एखादा पदार्थ आहे त्या पदार्थाला जर उष्णता दिली तर ती वस्तू आकुंचन पावणार आहे का प्रसरण पावणार आहे? तर ती वस्तू साहजिकच प्रसरण पावणार आहे. परंतु त्यांनी सांगितले ती वस्तू आकुंचन आहे. म्हणजेच हे विधान कसं आहे, चूक आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थायीचे अणू स्वतंत्र असतात. आता त्यांनी सांगितलं की स्थायीचे अणू हे स्वतंत्र असतात का, हे विधान त्यांनी दिले आहे. बरोबर आहे का चूक आहे? ते विधान चूक आहे. स्थायीचे अणू असतात ते एकत्र असतात, कारण स्थायी पदार्थ आहे आणि जे वायू असतात त्याचे जे पदार्थ असतात ते वेगळे असतात आणि म्हणून जे आपले ते विधान आहे ते कसं आहे, चूक असणार आहे. स्थायीचे अणू हे कसे असतात, एकत्र असतात. इथे दिले स्थायीचे अणू स्वतंत्र असतात, पण हे विधान चूक आहे. अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेतलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मुलं आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर इथे खूप सारे जे खेळ आहेत त्या खेळाच्या माध्यमातून आपण जो खेळ निवडणार आहोत तो खेळ आहे जो तुमच्या आवडीचा आहे, तो क्रिकेट आहे. या क्रिकेट या गेमच्या माध्यमातून या पाठाच्या दरम्यान आलेले जे प्रश्न आहेत ते कोणते आहेत ते पाहणार आहोत. आता इथे काही प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या दरम्यान तुम्हाला 4 पर्याय आहेत, 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शनपैकी तुमचा एक करेक्ट आन्सर असणार आहे, त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. म्हणजे जो करेक्ट आन्सर असणार त्या करेक्ट आन्सरवर आपण काय करणार, बॉलला आपण क्लिक करणार आहोत. म्हणजे इथे रेड आहे, इथे ग्रीन आहे, इथे ब्ल्यू आहे आणि इथे येल्लो आहे. तर जो करेक्ट आन्सर आहे त्या करेक्ट आन्सरवर आपण बॉलवर क्लिक करणार आहोत. चला तर सुरुवात करणार. आपला जो पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत, पाण्याचा गोठणबिंदू हा डॅश डॅश के आहे. के म्हणजे काय, केल्विन आहे. तर इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे, आपण वाचणार आहोत. पाण्याचा जो गोठणबिंदू आहे किती आहे, 273 आहे, 32 आहे, 0 आहे का 296 आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर, जो पाण्याचा जो गोठण बिंदू आहे हा कसा आहे मुलांनो, 276 आहे. नाही 32 आहे, नाही 0, नाही 96 आहे. तर जो पाण्याचा गोठण बिंदू आहे तो किती आहे, 273 आहे, सॉरी 273 आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याचा उत्कलनक बिंदू हा डॅश डॅश के आहे. आता इथे पाण्याचा उत्कलनक बिंदू सांगितलेला आहे, मग तो किती आहे. इथे तुम्हाला 4 पर्याय आहे, आपण वाचणार आहोत. 312 आहे, 273 आहे, 212 आहे का 373 आहे. तर यापैकी बघा आपलं जे उत्तर आहे मला की पाण्याचा जो उत्कलनक जो बिंदू आहे तो किती आहे मुलांनो, तो उत्कलनक बिंदू हा 373 आहे आणि म्हणून जे आपलं जे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण इथे क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेल्सिअसमधील व फॅरेनहाइटमध्ये जे तापमान आहे ते डॅश डॅश डिग्री सेल्सिअसला समान आहे. आता सेल्सिअस आणि फॅरेनहाइट याचं जे तापमान आहे ते तापमान आहे ते कोणत्या डिग्रीला समान असणार आहे. मग इथे तुम्हाला 4 बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत. 32 आहे, 68 आहे, -40 आहे आणि -160 आहे. तर सेल्सिअसमधलं आणि फॅरेनहाइटमध्ये तापमान आहे ते किती आहे मुलांनो, -40 आहे. म्हणजे -40 इतके डिग्रीला ते समान आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या डॅश डॅशमुळे मोठ्या प्रमाणात ही ऊर्जा निर्माण होते. व सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या कोणत्या गोष्टीमुळे ऊर्जा निर्माण झाली आहे. मग तुम्हाला 4 पर्याय आहेत, आपण वाचणार आहोत. केंद्रिक एकीकरणामुळे झाली आहे, केंद्रिकीय विभाजनामुळे झाली आहे, आण्विक स्फोटामुळे झाली आहे का विकिरणमुळे झालेली आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीय एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली, हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. कारण आपण पाहिलं पाठाच्या सुरुवातीला सूर्याच्या केंद्रामध्ये असलेले जे केंद्रीकरणामुळे विभाजनामुळे काय झाले, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 कॅलरी उष्णतेमध्ये डॅश डॅश ज्यूल एवढी असते. मग किती आहे 1 कॅलरी उष्णतेमध्ये. त्यांनी बघितले तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. 4.18 आहे, 4.28 आहे, 3.8 आहे का 3.28 आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, 1 कॅलरी उष्णतेमध्ये 4.18 एवढं ज्यूल एवढं असतं, म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे, शास्त्रीय प्रयोगामध्ये तापमान मोजण्यासाठी डॅश डॅश हे एकक वापरतात. शास्त्रीय प्रयोगामध्ये शास्त्रीय प्रयोग जे सायंटिफिक जे एक्सपेरिमेंट जे केले जातात त्या तापमान मोजण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर, कोणत्या एककाचा वापर केला जात आहे. मग आता तुम्हाला 4 पर्याय आहे, कॅलरी आहे, फॅरेनहाइट आहे, केल्विन आहे का ज्यूल आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जो शास्त्रीय प्रयोग जे तापमान केलं जातं ते मोजण्यासाठी केल्विनचा वापर केला जातो आणि केल्विन या तापमानाचा वापर केला जातो आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीपासून मिळणाऱ्या ऊर्जेला डॅश डॅश म्हणतात. मग पृथ्वीपासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणणार आहे. मग तुम्हाला पुन्हा 4 पर्याय आलेले आहेत. कोणते आहेत, जलविद्युत ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा का अणुऊर्जा. या 4 पैकी जे आपले योग्य उत्तर आहे त्यापैकी आपण की पृथ्वीपासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणणार आहोत, भूऔष्णिक ऊर्जा असे म्हणणार आहोत आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन, किरणोत्सर्ग घटकाच्या अणूचे डॅश डॅश केले असता अत्यंत प्रचंड प्रमाणात अणुऊर्जा निर्माण होते. आता त्यांनी सांगितलं किरणोत्सर्ग घटकाच्या अणूचे काय केल्यामुळे प्रचंड प्रमाणात अणुऊर्जा निर्माण होत आहे. मग थर्मल रचनेमुळे होत आहे, केंद्रकीय एकीकरणामुळे होत आहे, विकिरणामुळे होत आहे का केंद्रकीय विभाजनामुळे होत आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, किरणोत्सर्ग घटकाच्या अणूचे केंद्रीय विभाजन केले असता अत्यंत प्रचंड प्रमाणात अणुऊर्जा ही निर्माण होते, हे आपले करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वैद्यकीय तापमानातील सुमारे 35 डिग्री सेल्सिअस ते डॅश डॅश या दरम्यान तापमान मोजता येते. आता वैद्यकीय तापमानानुसार की आपलं जे निरोगी व्यक्तीचे तापमान आहे मग ते किती डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे, 35 ते किती डिग्री सेल्सिअस. मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहेत बघा. मग तुम्हाला 55 डिग्री सेल्सिअस, 42 डिग्री सेल्सिअस, 49 डिग्री सेल्सिअस का 50 डिग्री सेल्सिअस. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे वैद्यकीय तापमानानुसार सुमारे किती असलं पाहिजे, 35 ते 42 डिग्री सेल्सिअस इतके सुमारे तापमान मोजता येते आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे या करेक्ट आन्सरवर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन डॅश डॅश केंद्रके ही तयार होतात. कोणत्या प्रकारचे तयार होतात केंद्रके, केंद्रीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन, जे हायड्रोजन जो आहे त्याचा जो केंद्रकाचा संयोग होऊन कोणते केंद्रक तयार होत आहे. मग तुम्हाला 4 पर्याय आहे, आर्गॉन आहे, नायट्रोजन आहे, हेलियम आहे आणि ऑक्सिजन आहे. तर या 4 पैकी जे आपले योग्य उत्तर आहे, केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियम हा केंद्रके तयार होतात, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे खेळाच्या माध्यमातून 10चे 10 प्रश्न उत्तर इथे दिलेली आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण खेळाचा टास्क हा पूर्ण झालेला आहे. आता आपला जो नेक्स्ट टास्क आहे तिकडे आपण पाहिला, जो आपला नेक्स्ट टास्क आहे परीक्षा आहे. आता परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे देखील तुम्हाला खेळाच्या माध्यमात जसे 4 ऑप्शन होते, 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी तुम्हाला करेक्ट आन्सर आहे, त्याच्यावर तुम्हाला इथे बटनचं क्लिक करायचं आहे. चला तर सुरुवात करूया. आपला जो पहिला प्रश्न आहे, केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन डॅश डॅश केंद्रके तयार होतात. मग कोणत्या प्रकारचा केंद्रक तयार होत आहे की जो हायड्रोजनशी संयोग होऊन, मग आपल्याला तुम्हाला 4 पर्याय आहेत. पहिला आहे ऑरेगन, दुसरा हेलियम, तिसरा नायट्रोजन आणि चौथा आहे ऑक्सिजन आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे हेलियम हा केंद्रक काय होत आहे, तयार होत आहे. म्हणजे केंद्रीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियम हा केंद्रक तयार होत आहे, आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या डॅश डॅशमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. व सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या कोणत्या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत आहे मुलांनो. व इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत, केंद्रीय एकीकरणामुळे, आण्विक स्फोटामुळे, केंद्रीय विभाजनामुळे का विकिरणमुळे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, आपलं जे ऑब्व्हियसली जे उत्तर आहे आपलं केंद्रीय एकीकरणामुळे. केंद्रीय एकीकरणामुळे सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीय एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात इथे ऊर्जा निर्माण होत आहे, आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याचा जो उत्कलनांक बिंदू आहे मग तो किती आहे मुलांना. जो पाण्याचा जो उत्कलनांक आहे तो आहे मुलांना 200. बघा इथे 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे बघा ते आपण पर्याय वाचणार आहोत. 312, 212, 273 आणि 373. यापैकी पाण्याचा जो उत्कलनांक बिंदू आहे तो किती आहे म्हणून याचं करेक्ट आन्सर असणार आहे 273 हे आपलं उत्तर करेक्ट असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 कॅलरीज उष्णता डॅश डॅश जूल एवढी असते. मग किती असते, जे 1 कॅलरी उष्णता किती प्रमाणात आहे तुम्हाला बघा 4 पर्याय दिले आहेत, 418, 3.8, 4.28 का 3.28. यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की 4.18 म्हणजे 1 कॅलरी उष्णता ही 4.18 जूल एवढी असते, आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, किरणोत्सर्ग घटकाच्या अणूचे डॅश डॅश केले असता अत्यंत प्रचंड प्रमाणात अणुऊर्जा ही निर्माण होत असते. मग किरणोत्सर्ग घटकाच्या अणूचे कोणत्या घटकामध्ये रूपांतर केले असता अणुऊर्जा निर्माण होते. बघा आता तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत, थर्मल रचना, विकिरण, केंद्रीय एकीकरण का केंद्रीय विभाजन. मग या 4 पैकी आपले जे योग्य उत्तर आहे मुलांनो बघा आपण पाहणार आहोत केंद्रीय विभाजन हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे की किरणोत्सर्ग घटकाच्या अणूचे केंद्रीय विभाजन केले असता अत्यंत मोठ्या प्रमाणात ऊर्जा ही निर्माण होत असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे,
पाण्याचा जो गोठण बिंदू आहे तो किती आहे मुलांनो? तर आपलं जे बघा पर्याय आहे 273, 0, 32 आणि 296. यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो, तर 273 हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीपासून मिळणाऱ्या ऊर्जेला डॅश डॅश म्हणतात. मग पृथ्वीपासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? म्हणजे तुम्हाला 4 पर्याय आहेत, जलविद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, भौष्णिक ऊर्जा की अणुऊर्जा. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो भू औष्णिक ऊर्जा असे म्हटले जात आहे. इथे बघा आपलं उत्तर आहे पृथ्वीपासून मिळणाऱ्या ऊर्जेला भू औष्णिक ऊर्जा हे उत्तर आपलं करेक्ट असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेल्सिअस मधील व फॅरनहाइट मधील तापमानाला 42 डिग्री सेल्सिअस समान आहे. मग सेल्सिअस मधील आणि फॅरनहाइट मधील तापमान आहे किती डिग्रीला समान आहे? मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहे. बघा आता इथे लिहिलेलं आहे, जे आपलं तापमान आहे किती आहे? 32 आहे, -40 आहे, 68 आहे आणि -160 आहे. म्हणजेच 32 वजा 40, 68 आणि वजा 160 आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे सेल्सिअसमधील व फॅरनहाइटमधील एक तापमान आहे ते किती आहे? -40 इतके आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वैद्यकीय तापमानातील सुमारे 35 डिग्री सेल्सिअस ते डॅश डॅश या दरम्यान तापमान मोजता येते. बघा आता त्यांनी की वैद्यकीय तापमानानुसार किती डिग्री सेल्सिअस तापमान असलं पाहिजे की जे निरोगी माणसाचे तापमान आहे. आता त्यांनी दिले आहे 55 डिग्री सेल्सिअस आहे, 49 डिग्री सेल्सिअस आहे, 42 डिग्री सेल्सिअस आहे का 50 डिग्री सेल्सिअस आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो, आपण पाहणार की जे वैद्यकीय तापमानातील सुमारे 35 डिग्री सेल्सिअस हे तापमान 35 डिग्री सेल्सिअस ते 42 डिग्री सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. पुढे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शास्त्रीय प्रयोगामध्ये तापमान मोजण्यासाठी डॅश डॅश हे एकक वापरले जाते. आता शास्त्रीय प्रयोग म्हणजे जे सायंटिफिक जे एक्सपेरिमेंट आहे ते मोजण्यासाठी कोणत्या तापमापीचा वापर केला जातो? तुम्हाला इथे 4 तापमापे दिलेले आहेत. बघा आपण हे जे तुम्हाला ऑप्शन आहेत ते वाचणार आहोत, कॅलरी आहे, केल्विन आहे, फॅरनहाइट आहे आणि जूल आहे. तर यापैकी जे आपल्या मुलांना योग्य उत्तर आहे, जर शास्त्रीय प्रयोगामध्ये जे तापमान मोजण्यासाठी आपल्याला केल्विन या तापमापीचा किंवा या एककाचा तिथे वापर केला जातो आणि सायंटिफिक जे एक्सपेरिमेंट आहे या मापनाने मापले जातात. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे 10चे 10 जे प्रश्न आहेत ते आपण इथे सोडून घेतलेले आहेत. तर आपले सराव खेळ परीक्षा हे आपले टास्क पूर्ण झालेला आहे. आता आपला जो शेवटचा टास्क आहे जो प्रश्न उत्तराचा आहे तो देखील आपण पाहणार आहोत की या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही लघुत्तरी प्रश्न, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहे, ते कोणते प्रश्न आहेत ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करणार जे आपले प्रश्नोत्तर आहे त्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पाहणार आहोत की ते कोणते प्रश्न आहेत. बघा आता इथे जो पहिला प्रश्न आहे आपल्याला दिला आहे, बघा दिला आहे की आपल्याला उष्णता ही कोणकोणत्या सूत्रापासून मिळत आहे. म्हणजे आपल्याला उष्णता मिळण्याचे स्तोत्र कोणकोणते आहेत की पाठाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जे आपले जे स्तोत्र आहे उष्णता मिळण्याचे, मग ते कोणकोणते आहेत आपण सांगितलेले होते की जे सूर्य आहे, पृथ्वी आहे, त्याच म्हणजे रसायने आहेत, मूलद्रव्य आहेत, हवा आहेत. तर ही सर्व कशी आहे, विद्युत आहे, ही कशी आहे, सर्व उष्णतेच्यापासून मिळणारी स्तोत्रे आहेत. बघा इथे दिले आहे आपल्याला उष्णता ही बघा कशापासून मिळत आहे, मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवत आहे. आपल्याला ही उष्णता सूर्य, पृथ्वी, रसायने, विद्युत आणि हवा व काही मूलद्रव्यांपासून मिळत आहे. बघा ते काही मूलद्रव्य आहे. म्हणजेच आपण पाहिलं आहे की उष्णता ही सूर्यापासून कधी मिळते आहे. मग कशी मिळते तुम्हाला माहिती आहे, सूर्यापासून जर पृथ्वीला उष्णता मिळते म्हणजे साहजिकच पृथ्वी देखील काय झाली आहे, उष्णता आहे, म्हणजे ती देखील उष्णतेचे स्तोत्र बनलेले आहे. आणि पृथ्वीत उपलब्ध असणारे जे घटक आहे, जे सराउंडिंग आहे, की निसर्गात उपलब्ध असणारे जे घटक आहेत, म्हणजेच कोळसा आहे, आपण पाहिलं आहे की लाकूड आहे, कोळसा आहे, पेट्रोल आहे, ही देखील काय त्याच्या ज्वलनातून देखील आपल्याला काय मिळत आहे, उष्णता मिळत आहे. रसायने आहेत, मग विद्युत आहे, मग विद्युतमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की जी विजेवर चालणारी इस्त्री आहे की विजेवर चालणारी जी शेगडी आहे त्याचं आपण उदाहरण पाहिलेलं. जी हवा आहे ते पवनचक्कीच्या मार्फत देखील आपल्याला ही उष्णता मिळत असते. व काही जी मूलद्रव्ये जे आपण पाहिले हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, तर हे जे सर्व मूलद्रव्ये ह्यापासून देखील आपल्याला उष्णता मिळत असते. तर अशा प्रकारे आपण या सर्व घटकांचा मुलांना आपण सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की आपल्याला जी उष्णता आहे मुलांना ही सूर्य आहे, पृथ्वी आहे, त्याचप्रमाणे रसायने, विद्युत, हवा आणि काही मूलद्रव्ये आहेत, या मूलद्रव्यापासून आपल्याला उष्णता मिळत असते. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत
विशिष्ट उष्मा ही कशाला म्हणतात? आता त्यांनी सांगितलं की जी उष्णता आणि विशिष्ट, त्यांनी सांगितलं की जी विशिष्ट उष्मा आहे म्हणजेच काय आहे की जे उष्णता आहे ती कशाला म्हटली जाते की जो पदार्थाचे तापमान एका अंशाने जेव्हा वाढले जाते तेव्हा त्याला पदार्थाची विशिष्ट उष्मा असे म्हटले जाते. बघा आपण पुन्हा इथे वाचणार आहोत पदार्थामध्ये उत्तर. बघा इथे दिलं आहे पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या, म्हणजे पदार्थाचं जे वस्तुमान आहे, पदार्थाचा जो विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाच्या तापमान एका अंशाने वाढण्यासाठी लागणारी उष्णता ही असते मुलांना. बघा आता त्यांनी दिलेलं आहे की जो पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान आहे ते एका अंशाने वाढण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजेच काय असते मुलांना, इथे विशिष्ट उष्मा असे ते क्लिअर झालेलं आहे. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे स्थायूचे घनी प्रसरण म्हणजे काय? तर त्यांनी स्थायूचे घनी प्रसरण म्हणजे काय, तर याच्यासाठी बघा आपल्याला इथे सविस्तररित्या आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत, आपण पाहणार आहोत. पत्राप्रमाणे स्थायूचे त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली. जे पत्र आहे पत्राला एक रेषीय पत्राचं आपण पाहिलं आणि ते त्रिमितीय पत्राचं पाहिलं. बघा त्रिमितीय तुकड्याचं पाहिलं की त्याला सारख्या प्रमाणात उष्णता दिली तर त्याचे सर्व बाजूने प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते. साहजिकच त्याचं आकारमान वाढते व त्या वायूचे घनी प्रसरण म्हणतात. या वाढीचे जे सूत्र आहे त्याला आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. मग स्थायूचे घनी प्रसरण काय आहे समजलं आहे मुलांनो. पत्राप्रमाणे जसं पत्राचं जे आपण पाहिलं होतं की पत्राप्रमाणे जसं एक रेषीय जो पत्र आहे त्याला उष्णता दिली आणि ते त्रिमितीय तुकड्या जर घेतला आहे त्याला उष्णता दिली असते त्याच्या सर्व बाजूने ते प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते. साहजिकच त्याला उष्णता दिली म्हणजे त्याचे आकारमान वाढते. त्याच स्थायूचे घनी प्रसरण म्हणतात. या वाढीचे सूत्र आपण पुढील प्रमाणे लिहू म्हणजेच काय आहे V2 इज इक्वल टू V1 कंसामध्ये A प्लस बीटा डाल्टा टी म्हणजेच काय आहे डाल्टा टी हा तापमानातील बदल असून V2 व V1 या स्थायूची अंतिम व आरंभीची आकारमाने व बीटा हा पदार्थाचा घनीय प्रसारांक आहे. हे आपल्या इथं क्लिअर झालेलं आहे. आपण इथे मुलांना सूत्राच्या माध्यमातून देखील आपण इथे मांडणी केलेली आहे की म्हणजे स्थायूचे घनी प्रसारण हे कशा प्रकारचे आहे इथे आपण शब्दामध्ये आणि इथे आपण सूत्रामध्ये माहिती घेतलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द्रवाचे प्रसरण म्हणजे काय? बघा आता द्रवाचे प्रसरण कोणते आहे आपण पाहणार आहोत. इथे दिले आहे द्रवाला ठराविक हा आकार नसतो परंतु आकारमान असतो. बघा द्रवाला काय आहे ठराविक आकार नाहीये पण त्यांना ठराविक आकारमान हे प्राप्त असते म्हणून आपण द्रवाचा घनीय प्रसारांक खालीलप्रमाणे लिहू शकतो. बघा जो अशा प्रकारे आपण सूत्रात लिहू शकतो पाहिले आहे तिथे V2 बरोबर V1 कंसामध्ये 1 प्लस बीटा डाल्टा टी म्हणजेच काय आहे डाल्टा टी हा तापमानातील बदल असून V2 व V1 द्रवाची अंतिम व आरंभाची आकारमाने व बीटा हा द्रवाचा प्रसरणांक आहे. हे आपल्या इथं क्लिअर झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथे द्रवाचे प्रसरण म्हणजे काय आणि त्याच्या सूत्रामध्ये त्यांचं कशा प्रकारे उदाहरण दिलेलं आहे सूत्रामध्ये याची देखील माहिती दिलेली आहे हे देखील आपण इथं क्लिअर केलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे स्थायूचे प्रतिली प्रसरण म्हणजे काय? आता स्थायूचं जे प्रतिली प्रसरण आहे ते कोणत्या प्रकारचं आहे बघा इथे दिलेले आहे. स्थायूचे एक रेषीय प्रसरणाप्रमाणे स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढवल्यावर त्याचे क्षेत्रफळ वाढते. आता त्यांनी की एक रेषे म्हणजे स्थायूचे जे पत्र आहे जो एक रेषीय पत्र आहे त्या स्थायूच्या एक रेषीय प्रसरणाप्रमाणे स्थायूच्या पत्राचे तापमान वाढवल्यावर त्याचे क्षेत्रफळ देखील वाढले जाते. त्या स्थायूचे प्रतिली प्रसरण म्हणतात. ते खालील सूत्राने दिले आहे व त्या खालील सूत्राप्रमाणे अशा प्रकारे दिले आहे. अशा प्रकारे बघा इथे A2 इज इक्वल टू A1 ब्रॅकेट 1 प्लस सिग्मा डाल्टा टी बरोबर इथे डाल्टा टी हा तापमानातील बदल असून A1 व A2 पत्राचे आरंभी अंतिम क्षेत्रफळ आहेत म्हणून सिग्मा हा पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतिलीय प्रसरांक आपल्याला इथे आढळून येत आहे. तर अशा प्रकारे स्थायूचे प्रतिलीय प्रसरण म्हणजे काय इथे क्लिअर झालेलं आहे व त्याचे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये त्याची देखील इथे माहिती दिलेली आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे स्थायूचे एक रेषीय प्रसरण म्हणजे काय? आता त्यांनी स्थायूचे प्रतिलीय प्रसरण सांगितलं आता एक रेषीय प्रसरण काय आहे तर बघा आपण इथे दिलेले आहे स्थायूचे एक रेषीय प्रसरण म्हणजे काय? स्थायूचे एक रेषीय प्रसरण म्हणजे तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या स्थायीतील रूपातील स्थायूची लांबीत होणारी वाढ आहे. ही एका L1 लांबीच्या एका सळीचे तापमान T1 पासून T2 पर्यंत वाढल्यास त्याची लांबी L2 होते व सळीच्या लांबीतील वाढ ही सळीच्या मूळ लांबी व केलेल्या तापमान वाढीची इथे पाहू शकतो. ब्रॅकेट डाल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1 ब्रॅकेट कम्प्लीट अनुपातात असते म्हणजेच लांबीतील बदल हा खालीलप्रमाणे लिहिता येतो. म्हणजे आता त्यांनी सूत्रामध्ये देखील दाखवले की लांबीतील जो बदल आहे अल्फा मूळ लांबी गुणिले
एक्स तापमान आणि वन मधील बदल आहे. म्हणून L2 मायनस L1 इज अल्फा L1 मल्टिप्लाय गुणाकार टाल्टा टी. म्हणून L2 मायनस L1 इज इक्वल टू, म्हणून L2 मायनस L1 इज लॅमडा गुणिले L1 गुणिले डाल्टा टी. म्हणूनच L1 इज इक्वल टू L1 ब्रॅकेट 1 प्लस डाल्टा लॅमडा डाल्टा टी. म्हणजेच इथे लॅमडा हा स्थिरांक असून त्याच पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक असं आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारे सायूचे एकरेषीय प्रसरण म्हणजे काय व त्याच्या सूत्रामध्ये आपण माहिती दिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रसरण म्हणजे काय सांगितलं विचारलं की प्रसरण म्हणजे काय की पदार्थाला उष्णता दिलं त्याचे प्रसरण होते, त्याची लांबी वाढते. मग ही जी प्रसरण आहे हे स्थायू द्रव वायू या तिन्ही अवस्थांमध्ये आपण काय करत आहोत प्रसरण होत आहे. कोणत्याही पदार्थास उष्णता दिल्यास त्याचे तापमान वाढते. कोणताही जो पदार्थ आहे त्याचे आपण त्याला उष्णता दिली तर त्याचे तापमान वाढते व त्याचे प्रसरण होते. हे नॅचरल आहे. होणारे प्रसरण त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून आहे. म्हणजे होणारे जे प्रसरण आहे त्याच्या तापमान वाढ म्हणजे किती प्रमाणामध्ये आपण ते तापमान वाढवत आहोत. जितकं जास्त तापमान वाढवत तितकं त्याचं काय होणार प्रसरण होणार आहे. म्हणून त्यांना की होणारे जे प्रसरण आहे त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून आहे. उष्णतेमुळे स्थायू द्रव वायू अशा त्या पदार्थाचे प्रसरण होते. जर कशी सांगितलं जसं की उष्णतेमुळे स्थायू द्रव वायूच्या पदार्थाच्या ज्या अवस्था आहे त्या सर्व पदार्थाच्या अवस्थेवर काय होत आहे प्रसरण होत आहे. मग अशा प्रकारे प्रसरण म्हणजे काय क्लिअर झालेलं आहे की कोणत्याही पदार्थात उष्णता दिल्यास जो पदार्थ काय त्याचे तापमान वाढते. तापमान वाढल्यामुळे त्याचे प्रसरण होते आणि होणारे जे प्रसरण आहे त्याच्या तापमान वाढीवर हे अवलंबून असते. त्यामुळे उष्णतेमुळे स्थायू द्रव वायू या सर्व पदार्थाचे प्रसरण होत असते. तर अशा प्रकारे मुलांना आपल्या पाठातले जे प्रश्न आहे आपले ते क्लिअर झालेले आहेत. या पाठाच्या दरम्यान असलेले मुलांना जो घटक आहे ते आपण पूर्ण केलेले आहे की उष्णतेचे जे आपण प्रकार की उष्णतेचे मापन व परिणाम म्हणजे काय, उष्णतेचे मापन काय व त्याचे परिणाम कोणते आहे, उष्णतेचे स्तोत्र कोणते आहे, त्याचे स्थानांतर कशा प्रकारे होते, त्याचप्रमाणे त्याचे जे सूत्र आहेत ते देखील आपण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे या पाठात आलेले जे एक सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर देखील कोणत्या प्रकारचे ते प्रश्न कोणते आहेत त्या सर्व आपण घटकांचा देखील आपण इथे अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा जो सविस्तर जो पाठ आहे तो हा पाठ मी तुम्हाला चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत सांगितले आणि मला खात्री तर तुम्हाला समजलं आहे. भेटू एका नवीन पाठाकडे एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.